काय आता तुमचे मोठमोठे होर्डिंग या जिल्हा परिषद गटात लागलेले आहेत, मोठी तयारी देखील दिसते. काय उमेदवारी इच्छुक देखील दिसत आहेत, काय वाटतं तुम्हाला या भावनेतून, किंवा काय प्रचाराची रणनीती, कुठून तिकीट भेटते, आता शिवसेना परिवार तुम्ही होल्डिंग लावताय? 2025च्या चालू असणाऱ्या ज्या आता जिल्हा परिषदेच्या पिंपळवंडी गटाची जी निवडणूक आहे, तर निश्चितच त्या उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे आणि त्याप्रमाणे जनसंपर्क करण्याचं काम चालू आहे. आता जो उमेदवारीचा जो विषय आहे तर तो शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून ती उमेदवारी मिळावी याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. शेवटी अंतिम निर्णय शरददादांच्या कोर्टात आहे. पाहू, मला अपेक्षा आहे मला संधी शरददादा देतील आणि त्या पद्धतीनं प्रयत्न माझा चालू आहे. काय शरददादाच्या काही चर्चा झाली का, काही त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेत का? नाही, असं नाहीये. चर्चा झाली आहे, शरददादांना कानावर घातलंय, विनंती केली आहे की शरददादा असं असं आहे, मी इच्छुक आहे, तर माझा विचार व्हावा, एवढी चर्चा फक्त झालेली आहे. परंतु असं दादांनी ग्रीन सिग्नल दिलंय असं काही नाही. शिवसेना परिवार या ठिकाणी मोठा आहे, तुमच्या इकडचे प्रसन्न देखील चांगले एक स्ट्रॉंग या गटाचे नेतृत्व करतायत. तालुक्यात देखील बऱ्यापैकी शिवसेना परिवार सांभाळण्यासाठी कार्यभार राहतो. त्यांच्या बाबतीत त्यांना काही तिकिटाच्या बाबतीत काय कल्पना दिली का, त्यांची काय भूमिका आहे? प्रसन्नांना डोके माझेच नव्हे तर तालुक्याचे मार्गदर्शक आहेत आणि निश्चितच त्यांच्यावरच जबाबदारी या ठिकाणी मोठी आहे. आणि शरददादा सोनवणेंबरोबर प्रसन्न अण्णा डोके असतील, माझे मित्र असतील, यांना सुद्धा याबाबत मी पहिली कल्पना दिलेली आहे, त्यांची भेट घेतलेली आहे. तर शेवटी आता वरिष्ठ पातळीवरचा निर्णय, अजूनही काही उमेदवार इच्छुक आहेत, पाहू आता, प्रयत्न चालू आहे. उमेदवार हे शरददादा गटाकडून म्हणजे शिवसेना परिवाराकडून देखील इच्छुक आहेत. बऱ्यापैकी त्यांचं वातावरण देखील तयार आहे. काहींनी प्रचार किंवा त्यांच्या सोशल मीडिया चांगल्या प्रकारे चालवत आहेत, काहींचे काम वेगवेगळ्या पद्धतीने, आपलं देखील काम त्या पद्धतीने आहे. तर प्रसन्नांना शरददादा जे निर्णय करतील ते तुम्हाला मान्य असेल का? मुळातच असणारी निवडणूक ही फार मोठी लढाई आहे, ती एकमेकाच्या साथीनेच लढावी लागेल आणि त्यामुळे निश्चितच शेवटी वरिष्ठांच्या निर्णयाला बांधील राहूनच ती लढाई करावी लागेल. एकमेकाचे पाय ओढण्यापेक्षा एकमेकाची साथ दिली तर ही उमेदवारी पक्षासाठी आणि शरददादांसाठी आणि सगळ्या समाजासाठी हिताची ठरावी, एवढ्यापर्यंत काम करू आपण.